नमस्कार केळी बागायतदार बंधूंनो, मी सूरज, ॲग्रिकॉन न्यूट्रिटेक लिमिटेड कंपनी, सोलापूर जिल्हा. आपण आता सोलापूर करमाळा तालुक्यामध्ये आहोत. तर आपण केळी पिकामध्ये स्ट्रेस येत असेल किंवा पानातील गॅप निघत नसेल किंवा पोंगा स्ट्रेट निघत नसेल तर काय करायला पाहिजे. तर आपण त्यासाठी ॲग्रिकॉन न्यूट्रिटेक लिमिटेडचे हे मायकोजीब म्हणून येते, तर ते आपण वापरलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या पानातील गॅप किंवा जो आपल्या पिकाला उन्हामुळे किंवा त्याच्यामुळे ताण येत असेल तर तुम्ही हे मायकोजीब वापरू शकता. त्याने आपल्या पिकातील ताण कमी होतो आणि पानातील गॅप वाढण्यास मदत होते. त्यानंतर आपण जे खत टाकतो पिकाला ते लागू होण्यासाठी आणि बेसल डोस टाकलेला असतो तो लागू होण्यासाठी पिकाला NPK कॉन्सर्शिया म्हणून न्यूट्रिकॉन NPK ॲग्रिकॉन न्यूट्रिटेक कंपनीचं हे वापरलेलं आहे. त्यानं काय होतं तर त्यानं आपल्या पिकामध्ये जे आपण बेसल डोस टाकतो ते उचलण्याचं काम करतं. म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशच्या बॅक्टेरिया आहेत ते NPK अपटेक करण्याचं काम करतं. त्यानंतर आपण व्यामकॉम हे शेतकऱ्याला वापरायला दिलं तर त्यानं काय करतं की आपल्या पिकाचे व्हाईट रूट्स वाढण्याचं काम करतं व्याम म्हणून, आणि त्याचा आपल्या पिकाला कंटिन्यू अन्न घेण्याचं काम चालू राहतं. कंटिन्यू अन्न घेत असेल तर पिकामध्ये हा पानातील गॅप हा कंटिन्यू निघत राहतो. त्यामुळे आपल्याला रोगमुक्त, उच्च उत्पन्न आणि उत्कृष्ट दर्जाचं केळीचं पीक पाहायला मिळतं. आणि हे वापरल्यामुळे ह्यांना हा पोंगा हा स्ट्रेट चालत आहे. स्ट्रेट चालण्याचा फायदा आहे की अन्न घेण्याचं काम कंटिन्यू चालू आहे आणि विघटन करण्याचं काम चालू आहे. हा पोंगा आपल्या शेतकरी मित्रांनो सांगत असतो. तुम्ही केळी बागेमध्ये कुठे कधी पण गेलं पाहणीसाठी तर पानातील गॅप आणि पोंगा स्ट्रेट आहे का हे दोन तुम्ही अवश्य पहा. त्यामध्ये आपल्याला म्हणजे अन्न घेण्याचं काम चालू आहे हे आपल्या मुळी काम करते हे आपल्या लक्षात येते. तुम्ही कुठलाही पोंगा पाहू शकता या पिकामध्ये पूर्ण स्ट्रेट चालू आहे. अतिशय सुंदर असा रिझल्ट आहे. 4 महिन्याचा प्लॉट आहे आणि आपल्याला एक 28 इंचापर्यंत केळीचा बुंदा झालेला आहे. अतिशय सुंदर असा रिझल्ट आहे. अजून 3 महिन्यामध्ये 50 इंचापर्यंत बुंदा जाईल अशी अपेक्षा आहे. आपण हे शेड्यूल कंटिन्यू करत आहोत. असेच हे प्रोडक्ट तुम्ही अवश्य वापरा. ॲग्रिकॉन न्यूट्रिटेक मायकोजीब, NPK बॅक्टेरिया आणि कॉन्सो आणि व्यामकॉम अवश्य वापरा. त्याने आपला रोगमुक्त पीक राहील. धन्यवाद शेतकरी, अवश्य वापरा तुम्ही पण.